सिद्ध स्तुती आपण बघत आहोत. काल आपण अर्थ वाचलेला आहे 257 पानावरचा. आता भावार्थ बघूया. जैसे जैसे ज्ञान अधिक अधिक बढ़ता जाता है वैसे वैसे सुख भी अधिक बढ़ता जाता है. एकेंद्रिय से द्विंद्रिय का ज्ञान कुछ अधिक है, इसलिए वह एकेंद्रिय की अपेक्षा अधिक सुखी है. इसी रीति से द्विंद्रिय से त्रिंद्रिय, त्रिंद्रिय से चतुरिंद्रिय, चतुरिंद्रिय से पंचेंद्रिय अधिक ज्ञानी तथा सुखी है. तो सिद्धों के समस्त ज्ञानावरणादि कर्मों का नाश हो गया है, इसलिए वे सब जीवों में सबसे अधिक ज्ञानी तथा सुखी है. कळालं का नाही लॉजिक? आहे का नाही? इंद्रिय जसं वाढत गेले तसं ज्ञान आणि सुखाची वृद्धी वाढत गेली. दिसून येते का नाही? आहे का नाही? मग आता अशा प्रकारे पंचेंद्रिय झाले. पंचेंद्रियापासून मग परत आपण बघतो का नाही संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रियानंतर परत नाही संज्ञी पंचेंद्रियानंतर आपण बघतो का नाही संज्ञी पंचेंद्रियामध्ये नारकी. नारकीपेक्षा कोण सुखी आहे? तिर्यंच. तिर्यंचांपेक्षा मनुष्य. मनुष्यांपेक्षा देव. सुखी आहेत का नाही? म्हणजे भौतिक सुख असू द्या परंतु सुखी आहेत ना. आणि त्याची चर्चा चालली आहे इथं आहे ना. मग जसं जसं काय होतं आहे ज्ञान वाढतंय तसं तसं सुख देखील वाढतंय. हे सिद्धांत आहे. कळलं का? मग त्या स्वर्गातल्या देवांपेक्षा पण कोण सुखी आहे? हां बरोबर आहे ना. स्वर्गातल्या देवांपेक्षा सुखी कोण आहेत? मुनिराज. ज्यांचं काय झालेलं आहे आता अजून ज्ञानामध्ये विशुद्धता वाढली त्यामुळे सुख वाढलं. मग आता ते खऱ्या सुखाकडे जायला लागले. बरोबर का नाही? मुनिराजांपेक्षा अर्यंत आहे ना. बाकीचं आहे बरं का. मी स्वर्गातल्या देवापेक्षा एखादा कोणी स्वाध्याय करणारा श्रावक सुखी आहे असं लावू शकता तुम्ही. सम्यक दृष्टी आहे ना तो सुखी आहे. भले नरकात जरी असला तरी का का सुखी आहे? कारण त्याला सुखाचा आधार कळलेला आहे. त्याला त्याचं ज्ञान झालेलं आहे. भेदविज्ञान आहे त्यामुळं तो सुखी आहे. असं स्टेप बाय स्टेप सगळं लावू शकता. आपण आपलं थोडक्यात सांगायचा अभिप्राय एवढाच आहे की देवापेक्षा ज्ञानी सुखी, ज्ञानीपेक्षा मुनी सुखी, मुनीपेक्षा अरिहंत भगवान सुखी आणि अरिहंतांपेक्षा सिद्ध भगवान सुखी. संपूर्ण सुख झालं, संपला विषय. त्याच्यानंतर कोण आता राहिलं नाही. मग त्यांना ते घटवायचं हे आहे की जसं जसं ज्ञान वाढतंय तसं तसं सुख वाढतंय. लौकिक व्यवहारामध्ये ज्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे तिथं सुख आहे का? नाही. भौतिक सुख पण मिळत नाही ना. आणि भौतिक ज्ञान नाही आहे. आणि आपण बघतो जसं पूर्वीची लोक होते आहे ना त्याच्यापूर्वीचे वगैरे असे जे अगदी आदिमानव कळतंय का नाही त्यांना किती भौतिक सुखाची उपलब्धता होती. म्हणजे सायन्सच्या अपेक्षेने, आपल्या अपेक्षेने नाही सांगत. कळलं का? धर्माच्या अपेक्षेने नाही सांगत. सायन्सच्या अपेक्षेने म्हणलं तरी सुद्धा आता भौतिक सुख आपल्याला किती मिळालेलं आहे? भरपूर आहे का नाही? हां कितीतरी. म्हणजे आपण बघतोय काळ किती फास्ट बदलतोय त्यामुळे भौतिक सुख पण कसलं वाढतंय. पूर्वीच्याला कसं असायचं? खूप पूर्वीचं जाऊ द्या, आत्ता एक 50 वर्षापूर्वीचं जर बघितलं तर कशी होती सिच्युएशन? कशी होती? दळायचं कसलं होतं आहे का नाही? सगळं बारीक. मिक्सर कसा होता? कळतंय का नाही? हां म्हणजे सगळ्याच्या बाबतीत असो, कुठल्याही गोष्टीत असो, हे महिलांना नाही पुरुषांना पण होतं की कष्ट? कष्ट नव्हतं का?
शेतामध्ये जाऊन राबायचं, ते सगळं काय हे उगवायचं. आणि तेव्हा एवढं हे नव्हतं ना, कसंही काही होऊ शकत होतं. पाऊस कधी पडणार, हे कधी पडणार काय. आता काय जरा थोडं तरी शेतकरी पण आता व्यापारी झालेत, म्हणजे जरा ज्ञान झालेलं आहे ना. त्यामुळे पाऊस कधी पडतो किंवा कशा वेळेस काय करायचं किंवा काय सिच्युएशन झालं तर काय करायचं, जे हुशार. आता जे हुशार नाही आहे शेतकरी ते ना आज पण नुकसान आहे. पण निसर्गानं जरी साथ दिली नाही तरी त्यातनं सुद्धा आपलं प्रॉफिट कसं काढायचं, असे जे शेतकरी हुशार झालेत ते पैसे कमवतात का नाही भरपूर. आणि भविष्यात त्यांचंच आहे बरं का. भविष्यामध्ये श्रीमंत जर बनायचं असेल ना काय, तर शेतीविषयक ज्ञान पाहिजे, शेती संबंधी पाहिजे. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी जाणार आहेत कचऱ्यात. मी नाही सांगत, मोठे काय सांगतो ते नाही, मोटिवेशन देणारे म्हणा किंवा सगळ्यांचं हेच आहे. भविष्य फ्युचर तेच आहे, तुम्हाला आत्ता सांगतोय. हां, कारण काय तुम्ही काय करताय, जे करताय ते सगळं AI करणार आहे. तुम्हाला कोपऱ्यात टाकून देताय नाही बघा सगळं. जरा अजून थांबा, बघा काय काय घडतंय ते, आणि घडणार. मग जिथं कोणच काय करू शकत नाही आहे ना, तिथं म्हणजे AI ज्या क्षेत्रामध्ये काहीच करू शकणार नाही आहे. काय म्हणजे थोडंफार हेल्प घेऊन करचाल तुम्ही त्याचं, पण तरीसुद्धा माणूस लागणारच. अशा गोष्टी कुठल्या आहेत समज, शेती आहे किंवा अजून तुमचं काय आपण दरवाजा बसवायचा, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे ना, लाईट फिटिंग करायची आपल्याला, एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय है ना. ह्या गोष्टींच्याच काय राहणार आहेत, म्हणजे हे राहणार. शेतीचं तर खास राहणार, कारण शेतीचे वाढणार आहेत, भयानक वाढणार, अन्नाचे दर वाढत जाणार. आणि तुम्ही बघा की स्वतः कॅल्क्युलेशन करून बघा, 5 वर्षापूर्वीचा काय रेट होता, आज 5 वर्षानंतरचा काय रेट आहे गव्हाचा, साखरेचा वगैरे. बाकी जास्त वर्ष जाऊ द्या, फक्त 5 वर्षाचं बघा आहे ना, किती स्पीडमध्ये वाढत चालले. त्यामध्ये हो ना, ठीक आहे, त्याच्याची आपल्याला चर्चा नाही आहे. आपला इथं विषय मूळ काय आहे, जसं जसं ज्ञान वाढतंय तसं काय सांगितलं, सुखाची काय होते, वृद्धी होते है ना. मग समीचीन ज्ञान झालं तर समीचीन सुख मिळणार, कळलं का नाही. मिथ्या ज्ञानाची वृद्धी झाली तर मिथ्या सुख मिळणार, बरोबर का नाही. हे कॅल्क्युलेशन आहे ना. ज्ञान वाढलं पण कुठलं, मिथ्या. मग सुख पण मिळालं कुठलं, मिथ्या आहे ना. क्षणिक ज्ञान वाढलं, क्षणिक सुख मिळालं, कळालं का. शाश्वत ज्ञान वाढलं तर शाश्वत सुख मिळणार. म्हणून प्रयत्न योग्य दिशेने करायला पाहिजे. म्हणून ही महत्त्व आहे त्या जीवाला. म्हणून तिथं सांगितलं काय, सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं म्हणलं. मग असं का म्हणलं, असं एक चिंतन केलं. जसं उदाहरणार्थ कोणी आजारी आहे किंवा कोणी हे बरं नाही आहे किंवा कोणी काय हे आहे, तर त्याला त्याच्या दुःखातनं दूर करण्याचा सगळ्यात उत्कृष्ट उपाय काय, त्याला ज्ञान करणं. कळलं का नाही, की ह्या दुःखातून सुटण्याचा उपाय काय, तू कोण आहे, तुझं स्वरूप काय आहे, कळलं का नाही. हे ज्ञान करून दिलं तर मग तो त्याचं जे काही दुःख आहे त्यातून तो काय होऊ शकतोय, म्हणजे ते दुःख झेलण्याची सुद्धा कॅपॅसिटी त्यामध्ये निर्माण होते. त्या दुःखातून पार होण्याची सुद्धा काय होते, शक्ती त्यामध्ये येते. कळलं का नाही. कारण त्याला त्याचं खरं ज्ञान नाही, त्याला ते दुःख आहे ना. कशाचं दुःख आहे, शरीराचा त्रास आहे म्हणून दुःख आहे, किंवा भौतिक गोष्टींचा अभाव आहे म्हणून दुःख आहे, कळलं का नाही. किंवा अजून काय जे काय असेल ते, पण त्याला ज्ञान झालं नाही बाबा हे कसं आहे स्वरूप आहे ना, शरीराचं स्वरूप कसं आहे, संसाराचं स्वरूप कसं आहे, परद्रव्याचं स्वरूप कसं आहे, आणि तुझं स्वरूप काय आहे
कळलं का नाही? हे म्हणजे म्हणून तिथं सांगितलं की त्याला जर त्यातनं संकटातनं बाहेर काढायचं असेल काय तर उत्कृष्ट काय आहे सांगितलं त्याला ज्ञान. मग तो सगळ्या दुःखातनं बाहेर पडेल ना. अर्थात बाकीच्याचं पण महत्त्व आहे. भूक लागल्यानंतर ज्ञान नाही सांगायचं, नाही त्याला संकट आहे भूक लागल्याचं आणि तुम्ही काय सांगायला लागलाय तिथे आहारदान आहे का नाही. म्हणजे थोडं समजून घ्या. पण आहारदानाने सुद्धा काय होणार, त्याचं संकट क्षणिक दूर होणार, परत भूक लागणार का नाही. म्हणून ज्ञान आहे ना. कोणी जीव मरत आहे, समाधी मरण साधत आहे, आता तिथं नियम तर घेतले पण त्याला कर्माचं उदयवश भुकेची तहानेची किंवा अन्य कुठल्या ह्याची वेदना व्हायला लागली, मग त्याला स्थिर काय करणार तुम्ही, कसं स्थिर करणार आहे ना. ज्ञान स्थिर करू शकतं त्या जीवाला आहे ना. म्हणून तिथं विचार आपण काय म्हणतो नाही सल्लग्न द्या अहो, पण त्यानं पहिल्यांदा त्याला थोडं स्वाध्याय आहे का, रुची आहे का, त्याला तसा प्रकारे ज्ञान आहे का की तो काही संकट जरी आलं तरीसुद्धा त्या ज्ञानाच्या बेसवर तो समाधी साधू शकेल. नाहीतर नुसतं आत्ता नियम दिला आणि आपण असे अनेक बघितले उदाहरणं असं घडतं, नियम दिला की तब्येत सुधारते. काय तुम्ही सल्लग्नात देऊन टाका लगेच तब्येत सुधारते. कारण ते झालं ना, उत्कृष्ट कार्य केलेलं असतं, पापाचं पुण्यामध्ये संक्रमण झालेलं असतंय है ना. आणि बाकीचं पण निमित्ताच्या अपेक्षेने पण आहे, कारण आपण नुसतं औषधं देऊन देऊन त्याला झोपवलेलं असतंय. कळलं का नाही. आता औषधं बंद झाली, आता ते काय होतंय जागं राहतंय. मग अशा वेळेस त्या जीवाला कोण तारणार, कोण तारणार, ज्ञानच. म्हणून उगं उठलं सुटलं कुणाला पण सल्लेखना दिली जात नसते. ठीक आहे तुमची भावना आहे, परंतु प्रॉब्लेम पण आहे ना त्याच्याबरोबर, त्यापुढं संकट पण आहे की नाही. की त्याला भले आणि ज्ञान नसेल तर कमीत कमी श्रद्धांतर पाहिजे. आनम तानम कछू न जानम, प्राण गेले तरी 72, परंतु तुम्ही जे सांगताय ते श्रद्धान पक्क. एवढं श्रद्धान जरी असलं कळलं का नाही तरी सुद्धा त्या जीवाची समाधी होऊ शकते. कळलं का. म्हणून तिथं सांगितलं ज्ञान सर्वोपयोगी आहे. भौतिक जीवनामध्ये सुद्धा जसं जसं ज्ञान वाढत चाललंय तसं तसं गोष्टी वाढत चालल्यात ना सुखाच्या, बरोबर का नाही. आता त्यांना ज्ञान मिळालं तर भविष्यात बघा तुम्हाला रोटल्या करायला लागणार नाहीत. आल्यात मशीन पण तेवढा रिझल्ट अजून देत नाहीत आपल्याला जसा पाहिजे तसा. पण आता भविष्यात तशा रोटल्या आल्या, मशीन करायची काय रोटल्या करायची मशीन आली, तुम्ही करणार का. हे कोणी सांगितलंय करायचं असं हाताने करा, नाही तर जावा उपाशी राहा बाहेरचं खावा. कळतंय का. मग ते भौतिक जे शोध लागत आहेत ते कशाच्या बेसवर वाढ लागत आहेत, ज्ञान. जसं ज्ञान वाढतंय तसं सुख वाढतंय. म्हणून इथं सांगितलं की जैसे जैसे ज्ञान अधिक अधिक बढ़ता जाता है वैसे वैसे सुख भी अधिक बढ़ता जाता है. पण आता इथं जाऊन आपल्याला हे विचार करावं लागणार. काय विचार करावा लागणार की आम्हाला क्षणिक सुख पाहिजे का शाश्वत सुख पाहिजे. कळलं का. क्षणिक सुखाच्या नादी काय लागला आहे. कालच ती चर्चा निघाली होती संध्याकाळच्या स्वाध्यायामध्ये, तर त्यामध्ये ते विषय असा आला होता की स्वर्गातल्या देवांना, म्हणजे तिथं तर सूत्र आहे ना, देवास चतुर्निकाया. हा कुठलं सूत्र आहे. वा हुशार आहेत. ग्रंथ नाही सांगितलं, डायरेक्ट अध्याय सांगितला. 4थ्या अध्यायातलं
पहिलं सूत्र सांगितलं, पाठ करा. काय सुद्धा करत नाही आहे तुम्ही, काय नाही सांगितलं होतं का नाही? छडाला पाठ करा, तत्वार सूत्र पाठ करा, काय नाही नुसतं आपलं हे काय थोडं करायचं काहीतरी. मी हेच करा असं म्हणत नाही, पण काहीतरी करायला पाहिजे. माझ्या डोक्यात आहे काही कल्पना, पण करू का नको विचार करतोय असं आहे जरा. म्हणजे थोडंसं काय आहे, टार्गेट नाही आहे खरं सांगतो. आपल्या पुढं काय टार्गेट असेल तर आपण नीट काम करतो का नाही, काय विचारतोय? नाहीतर मुलखाचा मी म्हणलं ना, काय नाही भयानक आळशी झालो आहे, आणि हा आळसपणा वाढत जाणार, आणि इतका वाढणार की तुमच्यानंतर तुमच्या पुढच्या पिढीमध्ये तर त्याच्यापेक्षा प्रचंड आळस दिसून येणार. आणि अशा प्रकारे ते जीव मग धर्मापासून दूर होणार. बरोबर आहे का नाही? आहे की नाही? आहे. ते देतो आता थोडं ते ह्याचं सांगतो देवाचं, मग पुढचं सांगतो आहे ना काय ठर. तर देवांचं सांगत होतो की तिथं शब्द आहे देवास चतुर्निकाया. हा देवाची व्युत्पत्ती केली. देव कशाला म्हणायचं? देव कशाला म्हणायचं? हां सांगा. बरोबर आहे. हां दिवु क्रीडायाम म्हणजे काय? दिवु क्रीडायाम इति देवः असं ते सांगितलंय. जे क्रीडा करतात, पण कसली क्रीडा? दिव्य क्रीडा करतात. समजते का? दिव्य क्रीडा करतात ते देव आहेत. मग क्रीडा करतात म्हणजे काय? प्रश्न विचारला. क्रीडा करतात म्हणजे काय करतात? हां तेच की. पण काय काय करतायत? काय चिंतन करा की तुम्ही. आता जे शास्त्र वाचलेलं आहात त्यांना विचारतोय. कुतूहल. बरं कुतूहल ठीक आहे. हां अजून वृद्धी वगैरे. पण अहो दिवसभर काय करतात देव एवढं विचारतो तुम्हाला मी. आता आपण व्युत्पत्ती दिव क्रीडायाम करतोय का नाही? मग ते वर्षात स्वर्गातली देवांची चर्चा नको. आता तुम्ही मला क्रीडा सांगा फक्त. विषय भोग करतात म्हणजे दिवसभर काय करतात? काय करतात? आता काय करतात आम्हाला काय माहिती. हां मला सांगायचं ते आहे. म्हणजे नीट चिंतन करायला तर लक्षात येईल काय चालू आहे काय नाही ते. मग आपल्याला वैराग्य कसं उत्पन्न करायचं ते पुढे सांगतो आहे ना. मी उत्तर सांगतो बरोबर सांगतोय, आणि तुम्ही नुसतं ऐकून मग. म्हणून तुम्हाला मी प्रश्न काय विचारतोय की तुमच्या बुद्धीला चालना मिळावी. ते दिवसभर देव काय करतायत आहे ना. क्रीडा करतात म्हणजे काय करतात? हिंडणं फिरणं आहे ना. अजून दर्शनाला वगैरे पडतात. हां अहो पण तुम्ही चिंतन. 5 इंद्रियांचे विषय भोगणं त्याचं चिंतन करा. त्यांना आता खाणं पिणं आहे का? अजिबात नाही. म्हणजे भूक लागती, परंतु हजारो वर्षानंतर भूक लागते. आणि ते पण कंठातलं काय होतंय? फक्त अमृत झरतंय. त्यामुळं भूक तहान नाही. खाण्यापिण्याचं टेन्शन संपलं. त्यामुळं कमी खाल्लं किंवा जास्त खाल्लं टेन्शन नाही. पचवायचं टेन्शन नाही. रोगाचं कुठलं कारण नाही. का नाही? चिंतन करा. मला काय मी सांगतो सगळं. त्यांना रोग का नाहीत? स्वर्गातल्या देवांना रोग का नाहीत? सप्त धातूने रहित शरीर आहे त्यांचं. औदारिक शरीर नाही. कुठलं शरीर आहे? वैक्रियक शरीर. समजते का काय काय सांगतोय? लक्षात घ्या. इमॅजिन करा, कल्पना करा जरा थोडी. कळ का? हा ना. त्यांना त्यांच्या शरीरामध्ये हाड पू मांस रक्त वगैरे काही सुद्धा नाही आहे. त्यामुळं रोगाचं कुठलं घर नाही. त्यामुळे त्यांचं शरीरामध्ये थकान उत्पन्न होत नाही. झोपायचं काय टेन्शन नाही. का झोप येते?
ते 8 दिवस करतात. आता ते अपवाद मार्ग नका सांगू. आपल्याला इथं चालली चर्चा काय, सामान्य काय करतात देव, दिवस रात्र. सामान्य म्हणल्यानंतर आता सम्या दृष्टी लावायचे नाहीत. हां मग आता त्याचं चिंतन करा. और दिवस रात्र असं कसं करू शकतात त्यांनी? काय तुम्ही पण केलं असतं, पण तुम्ही काय करू शकत नाही, कारण आपलं शरीर अवतारिक आहे. बरोबर का नाही? थकून जात आहे ना. पण आपल्या मनातल्या इच्छा पण तसल्याच आहेत. आता आपल्याला खाण्यासारखा एखादा चांगला आवडता पदार्थ बनवला, काय म्हणतोय, अख्खं पातेलं खाऊन दाखवतो म्हणे. बा इच्छा कशी आहे सांगा, खाऊ शकत नाही ही गोष्ट वेगळी, इच्छा केवढ्या आहे. खाण्याचं एक उदाहरण सांगितलं, फिरण्याचं उदाहरण सांगतो. हा ना, किती फिरायची इच्छा आहे, ज्याला फिरायची आवड आहे, इट्स डिपेंड, ज्याला जी आवड आहे ती, तो विषय नाही चालला. पण ज्या जीवाला फिरायची आवड आहे त्याला किती इच्छा आहे, सगळं जग फिरून यावं, एकदा नाही वारंवार फिरावं. पण का फिरू शकत नाही, तेवढी शरीरामध्ये शक्ती नाही, तेवढी पैशाची आर्थिक शक्ती नाही म्हणा, किंवा तेवढं हां म्हणजे तसं अनुकूलता तेवढी नाही आहे. तशी अनुकूलता असते, नाही जावा फिरा, काय पैसे उधळायचे तेवढे उधळा, आपल्याला पैशाची काही कमी नाही. एक उदाहरण सांगतोय बरं का, पैशातनं संपलं काय, तुमच्या शरीराला तेवढी प्रतिकूलता नसती, काय फिरा तेवढं फिरा, किती पण फिरला तुमचं शरीर दुखणार नाही, रोग होणार नाही, तुम्हाला कुठलंच संकट प्रतिकूलता उत्पन्न होणार नाही. जिथं चाल तिथं तुम्हाला तिथं अनुकूलता असणार, म्हणजे मग घराची आठवण पण येणार नाही. काय म्हणतोय कळलं का नाही? सगळंच अनुकूल असतं तर काय केलं असतं आपण, पण दिवस रात्र फिरत राहिलो असतो का नाही, असतो का नाही, लक्षात येते का? आणि इथं आपल्या गोष्टींना मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत. ते कोण आहेत, स्वर्गातले देव. त्यांना मध्य लोकांमध्ये फिरायला जागा भयानक आहे. कारण मला तो प्रश्न पडला होता ना की ह्यांचं आयुष्य किती आहे, आयुष्य किती, सागराने आहे. सागर समजते, सागर म्हणजे किती, पल्य. एक पल्य म्हणजे ते व्यवहार पल्य झाला, तो तर व्यवहार पल्य झाला. त्यांचं आयुष्य आपण कशानं मोजतोय, हा मग म्हणजे असंख्यात गुण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक पल्य म्हणजे असंख्यात वर्ष झाले. एक पल्य असे किती पल्य, असे किती पल्य, 10 कोडाकोडी पल्य, तेव्हा एक सागर होतो. कल्पना करता का तुम्ही, 10 कोडाकोडी पल्य, कॅल्क्युलेशन समजतं का, फळ्यावर दाखवू दे, समजतंय का नाही, मी तुम्हाला इमॅजिनेशन होतंय का नाही असं विचारतोय तुम्हाला, होतंय ना, का फळ्यावर दाखवायला लागेल, काय तरी रिॲक्शन द्या मला. एखादी जरी अशी नाही रिॲक्शन आली की लगेच फळ्यावर जातो, पण नाही दिली तर मी पण नाही उठणार, मी पण तसाच आहे. दाखवा का, दाखव. 2 मिनिटं काय जास्त वेळ लागतो. दिसतंय नाही सगळ्यांना, जास्त हलवायला. तर आता काय सोपं सांगितलेलं आहे, आपण देवाचं काय बघतो आहोत, आयुष्य बघतो आहोत, बरोबर नाही, अरे आयुष्य, ठीक आहे. तर आयुष्य बघत असताना त्यांचं आयुष्य किती सांगितलेलं आहे, सागरामध्ये आहे. किती आहे, सागर, बरोबर का नाही. आता एक सागर म्हणजे किती हे सांगत असताना सांगितलं 10 कोडाकोडी पल्य, बरोबर किती, एक सागर, एवढं विसरू नका, कळलं आहे ना. झालं हे आपलं सगळं बरं का.
है ना, जीवकांमध्ये असतात. 10 कोडाकोडी पल्ल्याचा काय सांगितलं, एक सागर. बरोबर, लक्षात येते का? हां, मग आता इथं सांगतायत काय, 10 कोडाकोडी म्हणजे किती सांगितलं, 1 कोटी म्हणजे किती, 0 7. कळतंय का नाही? 1 करोड किती, 0 7. बरोबर का नाही? मग कोडाकोडी म्हणल्यानंतर किती शून्य आले, 14. कोटी कोटी, कळलं का नाही? 14 शून्य आले का नाही? आणि इथं अजून 1 शून्य. एकावर किती शून्य झाले, एकावर 15 शून्य. असे जेव्हा पल्य होतील तेव्हा काय होणार, एक सागर. कळते का? हां, आणि एक पल्य म्हणजे किती, हा ना. आता ते आपण काय मेंढीच्या ते आपण करतो ना, केस हे करतो वगैरे, ते त्यातून जो येतो तो व्यवहार पल्य येतो. 3 पल्ल्याचे 3 भेद आहेत ना, व्यवहार पल्य, उद्धार पल्य आणि अब्धा पल्य. ठीक आहे ना, ते आपण घेऊ चर्चा परत नंतर. ठीक आहे. त्यापैकी जे आयुष्य मोजलं ते अब्धा पल्ल्याने मोजलेलं आहे. म्हणजे व्यवहार पल्ल्यापेक्षा असंख्यात गुणा उद्धार पल्य, आणि उद्धार पल्ल्यापेक्षा असंख्यात गुणा अब्धा पल्य. म्हणजे थोडक्यात म्हटलं तर 1 पल्ल्यामध्ये असंख्यात वर्ष येतात. किती किती वर्ष आले, असंख्यात वर्ष. भावाभासन होते का आता? बस एवढं बस. काय असंख्यात वर्ष, कल्पना येते तुम्हाला? एका पल्ल्यामध्ये किती, लक्षात ठेवा, एका पल्ल्यात किती, असंख्यात वर्ष. मग असे किती, 10 कोडाकोडी पल्य. आता कल्पना आली का? तेव्हा किती सागर झाला, एक सागर. हे एवढं काय आहे, आयुष्य सर्वातला देवा. ह्याच्यापेक्षा पण कमी असतं, 10,000 वर्ष असतं. पण ती चर्चा आपण घेत नाही आहे ना. जगन्य उत्कृष्टची चर्चा आता घेत नाही आहे. आत्ता आपली जी चर्चा चालली ती काय चाललेली आहे, नॉर्मल रेंज. हां, मग एक सागरपर्यंत हे करतायत काय? हां, कंटाळा येत नाही का? काय विचारतायत? एक सागर आयुष्य आहे त्यांना. आता आता ठीक आहे, आपल्याला पण काय होतं आहे, आपल्याला झोपायचं, करायचं, खायचं, प्यायचं, त्यात वेळ जातो का नाही? त्यांना खाय प्यायचा वेळ जातोय का? व्यायाम काय करायचा वेळ जातोय का? काय करतोय? हां, मग मी तेच प्रश्न पडतोय की मी चिंतन करा. मी काय सांगायला, वैराग्य पुढं मी दाखवतो, पण मी जे कॅल्क्युलेशन थोडंसं करा असं चिंतन केलं होतं म्हणून तेव्हा सांगतो की त्यांना खाण्यापिण्याचं टेन्शन नाही, रोगाचं टेन्शन नाही आहे, व्यायाम वगैरे काय करायचं नाही आहे, त्यांना झोपायचं टेन्शन नाही आहे, थकान नाही आहे. अरे मग हे सगळं आहे तर दिवस रात्र करतायत काय? विषय भोग एवढे भोगतायत, इतके भोगतात की एक सागर त्यांना आयुष्य संपलेलं कळत सुद्धा नाही. आणि मग जेव्हा त्यांच्या शरीराची माळ सुकते तेव्हा ते 6 महिने हाय करतात, आर्त ध्यानामध्ये रडत आहेत, आणि त्यामुळं होत आहेत काय, एकेंद्रिय स्थावर बनत आहेत. काय डेंजर कळलं का तुम्हाला? आता त्याच्यापेक्षा जाऊ द्या, तुम्ही जर प्रथमनियोग वाचला तर कळेल, ते स्वर्गातले देव रडतायत. काय रडतायत? आम्हाला मनुष्य नाही बनायचं म्हणले. का? एक तर मनुष्याचं दुःख किती त्यांना माहिती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 महिने पोटामध्ये राहायचं आणि मातेचं उष्ट खायचं. समजतंय का नाही? जिथं मलमूत्र आधी सगळे काय आहेत, घाण ठिकाण आहे. सप्तधातूंनी युक्त जीवन जगायचं. कुठल्या स्टँडर्ड लेवलवर जगत होते, असंख्यात वर्ष. आणि आता तसल्या थर्ड क्लास क्वालिटीचं जीवन जगायचं. म्हणून त्यांना वाटतं इथनं जाऊच नाही.
कळतंय का काय म्हणतोय ते? अनुभव, थोडी अनुभूती यायला पाहिजे. तुम्ही स्वतः विचार करा. आता तुम्ही बंगल्यामध्ये राहताय का नाही? काय विचारतं, बंगल्यात राहताय का नाही? काय कोण बोलत नाही की तुमच्या बंगल्यात थोडा घेऊन जातोय. पण तुम्ही असा विचार करा, एक सहज इमॅजिनेशन करा काय दुःख असेल. ते बंगला सोडून आता तुम्हाला सांगितलं काय, झोपडीत राहायला लागणार. कळलं का? गाडी मिळणार नाही. कळलं का नाही? झोपायला दगड माती मिळ, असं एक कल्पना होणार नाही. तसं चिंतन पण नाही करायचं आपल्याला. पण मला फक्त सांगायचं काय, एक इमॅजिन करा की दुःखाचा काय डोंगर कोसळेल. आणि हे दुःखाचा डोंगर आला कशामुळं? ज्ञानाच्या अभावात. कुतूहलवश त्यांनी समोशरणात पण जाऊन आले, पण उससे क्या होता? कळलं का? गंमत म्हणून फिरायचं म्हणून हौशे नवशे गवशे. बट उससे क्या होगा? त्याने होणार काय? म्हणून आम्ही सांगत असतो वारंवार, आपलं काय सांगितलं, पुण्य करा स्वर्गात. अरे स्वर्गात जाऊन करणार काय? तू क्या उखाडेगा वहां जाकर? प्रॉब्लेम काय, इथं जरा दुःख आहे, जरा धर्म तर आठवतोय, धर्म करायचा मार्ग तर कळतोय. स्वर्गामध्ये एवढी अनुकूलता आहे की तुम्हाला सुचणार पण नाही. सुचतंय का सांगा बरं? आता आपण फिरायला गेला फॉरेनमध्ये काय, तेव्हा सुचतंय का आपल्याला स्वाध्याय करावा, ध्यान करावं? विचारतोय तुम्हाला मी प्रश्न फक्त सोपा. एन्जॉय करायला गेल्यानंतर सुचतंय का? सुचणार पण नाही. मग ही हालत भविष्यात आपली अशी होणार जर ज्ञान नसेल तर. चर्चा चालली सगळी कुठून? समीचीन ज्ञान केलं तर समीचीन सुख मिळेल. आणि जेवढं ज्ञान वाढतंय तेवढं सुख वाढतंय. मग आता आपला मूळ प्रश्न राहिला की अजून तरी, की एवढं असंख्यात वर्ष करतायत काय? कारण त्यांना सगळ्या गोष्टींची सामग्री अवेलेबल आहे. कल्पवृक्ष आहेत का नाही? किती प्रकारचे कल्पवृक्ष आहेत? प्रकार आले बरं का, संख्या नाही आली ती कल्पवृक्षांची. लोकांना बरं ते चुकीचे कन्सेप्ट होतात. 10 कल्पवृक्ष, 10 नाही, वृक्ष भयानक आहेत. प्रकार किती आहेत? 10. आता ते 10 प्रकार कुठले आता नाही सांगत, तुम्ही अभ्यास करा. कळलं? तर मग ते काय खूप विषयांतरच होत जाते. म्हणून तर मला अभिप्राय एवढा, मग त्या कल्पवृक्षांच्या माध्यमातून एवढं मागतायत, त्यांना काहीही कमी पडत नाही. काय म्हणतोय कळलं का? काहीही एंडच होत नाही. आणि जे मिळतं ते सगळं दिव्य आहे, आपल्यासारखं तुच्छ नाही आहे. मग ते वस्त्र असो, काय राहण्याचं ठिकाण असो, काय रत्नादी असो, प्रकाश असो, काय पाहिजे? 5 इंद्रियाला काय पाहिजे सांगा? म्युझिक असो का, कर्मेंद्रियाला देतात का नाही? कुठला वृक्ष? कुठलं वृक्ष म्युझिक देते? असं आहे. पानांग प्यायला देते. हो, शब्दात नाही कळते की भोजनांग खायला देते, पानांग प्यायला देते. तुम्हाला संस्कृत ज्ञान नसल्यामुळे तुम्हाला त्या शब्द आठवणार नाही. बरोबर. तुर्यांग, तुर्यांग, तुर्य म्हणजे काय? वाजत्री. मी त्याच्यावरनं आता लक्षात आलं की चालेल. पानांगवरनं कळतं का नाही? प्यायचं. खानांग नाही, भोजनांग. वस्त्रांवर कळते त्या शब्दात ना. तसं तुर्यांग. तुर्यांग काय करतायत?
हा मग म्हणजे कर्णेंद्रियाला पाहिजे कर्णेंद्रियाला, चक्षुरेंद्रियाला पाहिजे चक्षुरेंद्रियाला, घ्राणेंद्रियाला घ्राणेंद्रियाला, रसनेंद्रिय स्पर्श, अरे जे पाहिजे ते, जेवढं पाहिजे तेवढं. आणि त्यामध्ये व्हरायटी किती मिळणार, व्हेरिएशन किती मिळणार. चिकार समजते तुम्हाला, हा भयानक. हा काय कमी नाही तुम्हाला कसल्या गोष्टीची. असंख्यात वर्षात सुद्धा मागून मागून सुद्धा तेवढं मिळणार नाही. म्हणजे इतकं मिळत असतं, इतके व्हेरिएशन मिळतात. कंटाळून जातील ना ते, पण कंटाळून जात नाही, हीच तर गंमत आहे. आता फिरायला म्हणावं, एवढं कसं काय फिरतात. अहो तुम्हाला समजलंय का, आपण इथं एक साधं, आपण राहतोय कुठं सांगा बरं, आपण राहतोय कुठं, जम्बूद्वीपामध्ये, भरत क्षेत्रामध्ये, आर्यखंडामध्ये. जेवढी पृथ्वी आपल्याला माहिती आहे ती पण काय आहे, एक छोटासा बिंदू आहे. मग आता एरिया केवढा मोठा झाला, किती द्वीप आहेत, द्वीप समुद्र किती आहेत, त्यांचा एरिया केवढा मोठा आहे. आणि त्यामुळे फिरायला जायला त्यांना काही कंटाळा येतोय का. तिथं ती व्याख्या केली, हे द्वीप समुद्रामध्ये नुसतं काय करतायत, फिरतायत. आणि पुढचे सगळे द्वीप समुद्रामध्ये त्यांना कमी नाही आहे. पुढच्या सगळ्या द्वीप समुद्रामध्ये जगन्य भोगभूमी आहे, त्यामध्ये तर कल्पवृक्षादी आहेत. कल्पवृक्ष आहे का नाही, आहेत. 2.5 द्वीपाच्या बाहेर सगळे कल्पवृक्षच आहे, जगन्य भोगभूमीच आहे का नाही. मग काय कमी पडत नाही ओ, घरनं आणायला लागत नाही. समजलं का नाही, घरनं काय आणायला लागत नाही. तुम्हाला तिथं काय पाहिजे ते मिळते. हा लक्षात आलं का नाही. आणि त्याचे पैसे पण द्यायचे नाहीत. आपल्याला पण घरनं आणायला लागत नाही, सगळं मिळते, पण त्याचे काय करायचं, आपल्याला पैसे द्यायला लागत नाही. मग काय म्हणतो, तिथं एवढं महागात घेण्यापेक्षा नाही आपलं घरनं गेलेलं बरं, असं करतो का नाही. त्याला पैसे पण नाही द्यायचे, फक्त जाऊन मागायचं. कल्पना खाली का. म्हणून तिथं सांगतोय की हे सगळं जे आहे ना, हे मिथ्या ज्ञानाचा काय आहे प्रभावात असं घडतंय. म्हणून तिथं समीचीन ज्ञान वाढलं तर समीचीन सुख मिळतंय. आणि जे सम्यक दृष्टी देव आहेत मग ते तत्वज्ञानाने स्वतःला चांगलं काय करतायत, ते दुःखी होत नाहीत. ते तर उलट काय चिंता करतायत, सम्यकदृष्टी देवांची काय चिंतन चालू आहे, चर्चा करतायत. अजून काय इच्छा काय, कदा अहम भविष्यामी पाणी पात्रो दिगंबर. विसरू नका ओ, आम्हाने आपल्याला सांगून गेले ते. एक वाक्य विसरत जाते. हा कळलं का नाही. कधी एकदा मी काय होतोय भविष्यामध्ये, कदा अहम भविष्यामी पाणी पात्र. पाणी म्हणजे काय, हात. हात हेच माझं काय आहे, खाण्याचं पात्र आहे. पाणी पात्र दिगंबर. म्हणजे कधी एकदा मी महाराज बनतोय, संयम धारण करतोय, असं त्या स्वर्गातल्या देवांना काय आहे, इच्छा. कुठल्या, सम्यकदृष्टी ज्ञानी. कळलं का नाही. म्हणजे सांगायचा अभिप्राय एवढाच आहे. तर मग ते पण कशासाठी बनायचंय, लोकांना दाखवण्यासाठी नाही. महाराज का बनायचंय, जास्तीत जास्त स्वतःमध्ये स्थिर. कारण त्यांना कळलेलं आहे खरं सुख ह्या गोष्टींमध्ये नाही. खरं सुख कुठं आहे, हा ज्ञानामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. आणि तिथं रममान व्हायचं. पॉइंट समजला का, कळलं का नाही. म्हणून तिथं सांगतायत की म्हणून चिंतन. आपण नुसतं वाचून नाही, चिंतन करा, मग ते वैराग्य आपल्याला येतो. म्हणून तिथं वारंवार सांगतो की स्वर्गात जाणं काही सुद्धा म्हणजे मॅटर करत नाहीये.
काय उपयोगाचं नाही. आपल्याला म्हणतात ना नुसतं काय पुण्य 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 पुण्य, काय करायचं त्या पुण्याला? विसरून जाणार आहे हे सगळं तत्वज्ञान, आणि हे 101% विसरणार. हिथं विसरून जाता येणार सांगा बर? हां, इथं विसरून जातात का नाही? पूजा करायचं आहे, स्वाध्याय करायचं आहे ना, आपल्याला हे काय करायचं विसरून जातोय का नाही? आपल्या आपल्या भोग सामग्रीच्या निमित्तात. हां, मग तिथं तर एवढी अनुकूलता मिळाल्यावर इथं आठवतोय धर्म, कधी येत आहे दुःख. वाट बघा जरा, जे जे स्वाध्यायाला आले नाही त्यांना सांगून टाका तुमचं दुःख येत आहे, मग तुम्हाला कळेल धर्म काय असतो. हां, येत आहे म्हणावं, थांबा जरा, आहे ना. मग तेव्हा आठवणार, मग नाही नाही नाही, मग तेव्हा म्हणणार नाही नाही नाही, आता आम्ही काय करणार, आता आम्ही धर्म करणार, आता आम्ही रोज स्वाध्यायाला येणार, आता आम्ही रोज आम्ही असं करणार, आता आम्ही असं करणार. हे नुसतं बोलायचं झालं, सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश. मला ते बाकीचं नाही काय ठेवायचं, मला घटवायचा उद्देश एवढा आहे की हे घडणार. म्हणून नुसतं पुण्य पुण्य जे करतात ना त्यांना सांगा काय फायद्याचं नाही आहे, आणि तिथं जाऊन तुम्ही 100% विसरणार. पण जर तुम्ही इथं तत्त्वज्ञान केलं, समीचीन ज्ञानाची प्राप्ती केली, तर ते जे काही मिळालेलं पुण्य अथवा पाप असो ते तुम्हाला ते सुद्धा मोक्ष मार्गाकडे नेणार. मग तुम्ही स्वर्गात असो अथवा नरकात असो, तुम्हाला नेणार मोक्ष मार्गाकडं. म्हणून आवश्यक आहे समीचीन ज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान खूप गरजेचं आहे. चला, वेळेचा अभाव, ठीक आहे ना, ठीक आहे, पॉईंट समजला, भावभाषण झालं. हां, मग आता ती मी थोडंसं सांगतो बरं का, एक चिंतन करतोय मी, अजून काय डिक्लेअर करतोय असं नाही, पण असं चिंतन झालं काय की काहीतरी टार्गेट द्यावं तुम्हाला थोडंसं, आहे ना, असं म्हणून एक थोडंसं चिंतन केलेलं आहे. फक्त तुम्ही विचार करा आणि उद्देशाला मला सांगा. काय असा विचार करतो आहे की आपण हे वाचतोय का नाही, पद्मनंदी पंचविंशतिका, ह्यात किती अध्याय आहेत? 25. 25 कशाला म्हणायचं, पोह करते आम्हाला माहीत नाही, म्हणजे ते काय राव अवघडच आहे. ठीक आहे, म्हणजे 26 आहेत, म्हणजे 25-26 आहेत, बरोबर का नाही? म्हणजे 25-26 सब्जेक्ट आहेत. त्यामुळं एक एक आणि एक अध्याय उचलायचा आणि पुढं काय करायचं, चिंतन आहे ते वाचायचं, आणि त्याचा सारांश, त्यातला सारांश तुमच्या मनातला नको मला, हा ना, त्याचा सारांश काढायचा. आणि आता हे बोलायचं नाही बरं का, हे काय करायचं तुम्हाला लिहून काढायचं, कळलं? प्रत्येक वेळेस बोलायचं असं काही नाही, कळालं का नाही? आणि असं जमते का, मग मी ते 26 अधिकारांची नावं टाकतो, प्रत्येकाने आपलं आपलं नाव टाका, मी हा अधिकार घेते, मी हा अधिकार घेतो वगैरे, कळलं का नाही? आणि एक पिरियड देऊया, किती दिवस द्यायचे? हां, टार्गेट नसलं ना आळशीपणा. मी जर तुम्हाला म्हणलं महिना, हां महिना आहे बघू तेव्हा, असं होतं. म्हणून 10 ते 15 दिवस बस झालं, 10-15 दिवसात वाचून काढा, नाही होत. किती दिवस द्यायचं सांगा बरं, चिंतन करा, बघून घ्या, उद्या सांगा, ठीक आहे ना? आता काय ठरवत नाही म्हणून मी म्हणा ना, आता अनाऊन्स करत नाही आहे, आता काहीच करत नाही मी, पण तुम्ही जरा बघा, करा, प्रयत्न करा. आणि टार्गेट नसलं तर मग खरंच आळसपणा होणार. नाहीतर टार्गेट असलं की नाही, आणि जरा जवळचं टार्गेट असलं की अजून जरा मेहनत केली जाते, नाहीतर मग करू की असं म्हटलं जातं, है ना? बघा, ठीक आहे, हो, डोळे बंद करा.